नमस्कार. नीतिशास्त्रीय संकल्पना इथिक्सच्या कन्सेप्ट या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. मराठी माध्यमांच्या दृष्टीने आणि एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीने आपण ही सिरीज घेऊन येत आहोत. त्यातील पहिली कन्सेप्ट आज आपण बघणार आहे ती आहे इंटिग्रिटी. आपल्या सिलेबसमध्ये थेटपणे नमूद केलेली संकल्पना इंटिग्रिटी. याला इंटिग्रिटीला मराठीत काय म्हणायचं तर सचोटी. सचोटी किंवा इंटिग्रिटीचा अर्थ काय होतो? तुम्ही जी योग्य कृती करताय त्या योग्य कृतीचं कोणीही परीक्षण किंवा मूल्यमापन करत नसताना, नीट समजून घ्या, तुम्ही जी योग्य कृती करताय त्याचं कोणीही मूल्यमापन करत नसताना जर तुम्ही योग्य कृती करत असाल तर त्याला म्हणतात सचोटीने केलेली कृती. म्हणजे काय, एक ऑफिसर आहे आणि त्याला तुम्ही लाच देताय. आता म्हणलं नको नको मी एक प्रामाणिक अधिकारी आहे आणि आपल्याला बघताना असं वाटायला लागलं अरे खरंच किती प्रामाणिक अधिकारी आहे, समोरून लाच दिली जाते तो घेत नाहीये. पण नंतर तुम्हाला लक्षात आलं की तिथे अँटी करप्शन ब्युरोचे ऑफिसर उभे होते, दुसरे अधिकारी त्याच्या कृतीचं मूल्यमापन करायला थांबले होते, त्याची त्याला जाणीव होती आणि म्हणून त्याने ती लाच नाकारली. तर त्याला काय म्हणायचं? सचोटीने न केलेली कृती. कारण नाहीतर त्यांनी काय केलं असता? भ्रष्टाचार केला असता. किंवा आणखी साधं सोपं उदाहरण की समजा तुम्ही अभ्यास करताय, तुमच्या घरच्यांना खूप तुमचा अभिमान वाटला की अरे माझा मुलगा खूप सिन्सिअरली, मुलगी खूप सिन्सिअरली अभ्यास करते, आणि घरचे जस्ट घराच्या बाहेर पडले आणि तुम्ही तुमची पुस्तकं ठेवून दिलीत आणि टाइमपास करायला लागले, टीव्ही बघायला लागलेत, मोबाईल हातात घेतलात. तर तुम्ही जे सुरुवातीला करत होतात, जे प्रामाणिकपणाचा आव आणणं असं आपण म्हणतो, त्याला सचोटीने केलेली कृती म्हणता येत नाही. तुमचं कोणतंही परीक्षण करत नसताना, कोणीही तुमच्या कृतीवर देखरेख ठेवत नसताना सुद्धा तुम्ही प्रामाणिक वागत असाल तर त्याला म्हटलं जातं सचोटीने केलेली कृती. म्हणजे एक एम विश्वेश्वरय्यांचं उदाहरण खूप याच्यामध्ये दिलं जातं. एम विश्वेश्वरय्या यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. एम विश्वेश्वरय्यांच्या नावाने इंजिनियर्स डे सेलिब्रेट केला जातो. पंचवार्षिक योजनेची पार्श्वभूमी तुम्हाला माहित असेल तर त्याच्यात सुद्धा नाव आहे. पण यांचं एक उदाहरण आपल्याला इथिक्सच्या पर्स्पेक्टिव्हने आज बघायचं आहे. एम विश्वेश्वरय्या हे दोन प्रकारच्या मेणबत्त्या वापरायचे. ज्या वेळेला ते शासकीय काम करायचे, शासकीय फाईलवरती साईन करायचे, त्यावेळेला ते शासकीय मेणबत्त्यांचा वापर करायचे. आणि शासकीय काम संपलं आणि त्यांना त्यांचं वैयक्तिक वाचन करायचं आहे, वैयक्तिक काम करायचं आहे, तर ते त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नातून आलेल्या मेणबत्तीचा वापर करायचे. याला म्हटलं जातं सचोटीने केलेली कृती. कारण कोणीही त्यांच्या कृतीचं परीक्षण किंवा मूल्यमापन करण्यासाठी तिथे नाहीये, तरी सुद्धा ती प्रामाणिक कृती केली जाते. सो सचोटीचा एक अर्थ असा होतो, तुमच्या योग्य कृतीचं कुणीही मूल्यमापन करत नसताना तुम्ही योग्य कृती करत असाल तर ती सचोटी ठरते. सचोटीचा दुसरा आणखी एक अर्थ होतो जो सुद्धा सचोटीला योग्य प्रकारे परिभाषित करतो, ते म्हणजे सचोटीने वागणाऱ्या व्यक्तीच्या मूल्य, व्हॅल्यूज आणि कृती, ऍक्शन याच्यामध्ये एक प्रकारचं कोहरन्स किंवा त्याच्या मूल्य आणि कृतीमध्ये समानता असते. म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावली. सचोटीने वागणारी व्यक्ती तशीच असते. जशी ती बोलते, ती जशी त्याची मूल्य असतात त्याचप्रमाणे ती कृती करते. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगायचं झालं तर ईश्वरचंद्र विद्यासागर, आधुनिक भारतात तुम्ही वाचले असतील, ईश्वरचंद्र विद्यासागर विधवा विवाहाचा पुरस्कार करत होते, विडो रिमॅरेज, आणि त्यांनी स्वतःच्या मुलाचा एका विधवेशीच विवाह केला. याला म्हटलं जातं सचोटी. बोले तैसा चालले, मूल्य आणि कृतीमध्ये समानता. आणखी दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर महात्मा गांधी जेव्हा काँग्रेसच्या पहिल्या सेशनला गेले होते त्यावेळेला त्यांना दिसलं की तिथलं शौचालय जे आहे ते खूप घाण आहे, गलिच्छ आहे. त्यांनी त्याचं कारण विचारलं तर ते म्हटले की ज्या कम्युनिटीचा माणूस आहे किंवा जो ती शौचालय साफ करतो ती व्यक्ती आज उपस्थित नाहीये, त्यामुळे शौचालय घाण आहे. त्यांनी स्वतः हातात झाडू घेतला आणि गांधीजींनी ते शौचालय साफ करून टाकलं. कारण श्रमप्रतिष्ठा हे त्यांचं मूल्य होतं, स्वच्छता हे मूल्य होतं आणि ते त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. आता याच्या उलट कृती झाली, मूल्य आणि कृतीमध्ये तफावत दिसली तर काय होतं? याचं एक उदाहरण म्हणजे केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन सुद्धा आधुनिक भारतात तुम्ही वाचलेले असतील, ऐकलेले असतील. केशवचंद्र सेन हे आपण म्हणू विधवा विवाहाचा पुरस्कार करत होते, बालविवाहाला विरोध करत होते, आणि जी व्यक्ती सार्वजनिक जीवनात बालविवाहाला विरोध करते त्याच व्यक्तीने आपल्या मुलीचा बालविवाह लावून दिला. सो मूल्य आणि कृती याच्यामध्ये फारकत निर्माण झाली. सो त्यामुळे ती सचोटीने केलेली कृती म्हणता येणार नाही.
त्यामुळे सचोटी हे मूल्य तुमची विश्वासार्हता वाढवतं, तुम्हाला एक प्रकारे सक्षम करतं. वॉरेन बफेट तुम्ही ऐकलं असेल, वॉरेन बफेट यांचं नाव. वॉरेन बफेट असं म्हटलेत की माणसाला किंवा एखाद्याला तुम्हाला कामाला घ्यायचंय तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, संस्थेमध्ये, कंपनीमध्ये, तर त्याच्याकडे 3 गोष्टी असायला पाहिजेत. एखाद्या व्यक्तीला कामावर ठेवण्यासाठी 3 गोष्टी असायला पाहिजेत. त्यातली एक गोष्ट अर्थातच आहे सचोटी, इंटिग्रिटी. पण ते म्हणतात आणखी 2 गोष्टी गरजेच्या आहेत, ते म्हणजे ज्ञान, नॉलेज आणि ऊर्जा, इंथुझियाझम. ज्ञान, ऊर्जा आणि सचोटी या 3 गोष्टी एकत्र आल्या की ती व्यक्ती त्या रोजगार देण्यासाठी किंवा त्या संस्थेसाठी महत्वाची ठरते. जेव्हा सचोटी आणि ज्ञान याचा एकत्र विचार केला जातो तेव्हा त्याला ज्ञानयुक्त सचोटी किंवा इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी असं म्हटलं जातं. इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी, ज्ञानमय सचोटी. म्हणजे ती व्यक्ती प्रामाणिक आहे, त्याला कोणत्याही प्रकारच्या बाह्य नियंत्रणाची गरज नाहीये, त्यासोबत त्या व्यक्तीकडं ज्ञान सुद्धा आहे, इंटेलेक्च्युअल इंटिग्रिटी. मग सचोटी आहे आणि ज्ञान नाहीये, किंवा मी असं म्हणेन की ज्ञान आहे पण सचोटी नाही, मग असं झाल्यावर काय म्हणायचं? ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे, नॉलेजेबल आहे पर्सन ती, पण तिच्याकडे ते मूल्य नाही सचोटीचं, तर त्याला म्हटलं जातं बौद्धिक दांभिकता. तुमच्याकडे बुद्धिमत्ता असून सुद्धा तुम्ही दांभिकपणे वागताय, बौद्धिक दांभिकता. म्हणजे काही वर्षांपूर्वी त्या डॉक्टर मुंडे दाम्पत्याचं प्रकरण समोर आलं होतं बघा. दोघंही गायनेकोलॉजिस्ट, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, अर्थात नॉलेज असलेले, ज्ञान असलेले, पण ते काय करत होते? स्त्री भ्रूण हत्येमध्ये इन्व्हॉल्व होते. इव्हन जे भ्रूण आहे मारून टाकलेलं, त्यांना खाण्यासाठी कुत्रे घरामध्ये ठेवलेले आहेत. इतकं विदारक ते स्थिती होती, इतकं ते भयानक प्रकरण होतं. थोडक्यात सचोटी नसेल आणि ज्ञान असेल तर ते ज्ञान समाजाला घातक ठरू शकतं, बौद्धिक दांभिकता. युपीएससीने एकदा कंपल्सरी इंग्लिशमध्ये विचारलं सुद्धा होतं, आर वी इंडियन हिपोक्रेट्स? आम्ही भारतीय दांभिक आहोत का? तुम्हाला माझा प्रश्न आहे, सचोटी हे आपल्याला संकल्पना समजलेली आहे, आपण भारतामध्ये आता सध्याच्या परिप्रेक्षामध्ये ही बौद्धिक दांभिकता वाढतीये का? हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. सो आपण काही सचोटीचे उदाहरण बघितलेत, महात्मा गांधींचं, ईश्वरचंद विद्यासागर यांचं, आणि कशा प्रकारे केशवचंद्र सेन यांच्याकडे ती सचोटी नव्हती हे सुद्धा बघितलं. आणखी काही 2-3 उदाहरण की ह्यांचं एक्झाम्पल बघितलं आपण, एम विश्वेश्वरय्या यांचं. अशी छोटी छोटी माणसांची पण उदाहरणं देता येतील सचोटीसाठी. म्हणजे एक उदाहरण काही महिन्यांपूर्वी झालेलं, रैतू बंधू नावाची तेलंगणामधली योजना आहे. त्या रैतू बंधू योजनाचा चेक एका 75 वर्षीय महिलेला मिळाला होता. रैतू बंधू योजना शेतकऱ्यांसाठी आहे. त्या 75 वर्ष महिलेला तो चेक मिळाल्यानंतर त्या महिलेने तो चेक परत केला. ती म्हटली मी शेतकरी पण नाही आणि या योजनेची लाभार्थी सुद्धा नाहीये. ही सुद्धा सचोटी झाली. आता आम्ही काही व्हिडिओ बघतोय त्याच्यामध्ये आमच्याकडे एवढी एवढी शेती आहे, आमच्याकडे एवढ्या एवढ्या गोष्टी आहेत आणि तरी सुद्धा आम्हाला पैसे मिळाले बरं का, कशाचे? लाडकी बहिणीचे, असं म्हणणाऱ्या समाज माध्यमांवरती थेट महिला दिसत आहेत. अशा लोकांना ही 75 वर्षीय आजी पुन्हा एकदा आपल्या सचोटीचं दर्शन घडवून मार्गदर्शक आहे. सो 2 प्रश्नांची उत्तरं, तुम्हाला आणखी कोणती सचोटीची उदाहरणं वाटतायत ते कमेंटमध्ये कळवा. आणि भारतात बौद्धिक दांभिकता वाढतेय का या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या स्तरावरती देण्याचा प्रयत्न करा. आपण इथिक्स कन्सेप्ट सिरीज अशी सुरू ठेवूया. धन्यवाद.